नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे. सरकारनामाच्या न्यूजरूम लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी आपण सगळे भेटत असतो. आजही राज्याच्या राजकारणातील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आपण लाईव्ह आलेलो आहोत. राज्याच्या राजकारणात आजही काही घडामोडी घडलेल्या आहेत. जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट झालेली आहे. सुनेत्रा पवारांनी देवगिरी बंगल्यावरती एक बैठक घेतलेली होती. त्यात सुनील तटकरे यांना निमंत्रित केलं होतं. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू आहे. केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. आज सुप्रिया सुळेंनी डिलिमिटेशनबाबत एक महत्त्वाची भूमिका मांडली आहे. जे बिल मागच्या अधिवेशनात नामंजूर केलं होतं संसदेनं, ते बिल आता पुन्हा येण्याचं चिन्ह दिसत आहेत. तर या बिलाबाबतची नेमकी इंडिया आघाडीची आणि विरोधी पक्षांची काय भूमिका आहे, अशा सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. सुरुवात करूया जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीपासून. मंगळवारी रात्री जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावरती भेट झाली. तेव्हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे सुद्धा वर्षा बंगल्यावरती उपस्थित होते असं म्हटलं जात आहे. त्याबाबत जयंत पाटील यांनी अद्याप काही क्लिअर सांगितलेलं नाही आहे. पण जयंत पाटील यांनी सांगितलं की ही भेट जी होती ती पूर्णतः ईश्वरपूरचे जे नगराध्यक्ष आणि त्यांचे बंधू अपात्र ठरलेले आहेत, या अपात्रते संदर्भातली ही भेट होती. तर या भेटीत नेमकी इतर कुठली राजकीय चर्चा झालेली नाही आहे. केवळ 5 ते 7 मिनिटांची ही भेट होती. केवळ ईश्वरपूरचे जे नगराध्यक्ष आणि त्यांचे बंधू अपात्र ठरलेले आहेत, त्या अपात्रतेचा मुद्दा मांडला. त्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मला हे प्रकरण माहीत नाही आहे, 1-2 दिवसात बघून तुम्हाला यावरती अपडेट करतो, असा त्यांना रिप्लाय दिला. त्यानंतर ही भेट झाली असं जयंत पाटील यांनी सांगितलं. पण नेमकं खरंच या एवढ्याच गोष्टी या भेटीत झाल्या असू शकतील का? या भेटीमागचे राजकीय अर्थ काय काय आहेत हे आपल्याला रोशन सर पुढील गोष्टी सांगतील. ह्या भेटीचा जर टायमिंग बघितला तर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप वेगवान घडामोडी घडत आहेत. सध्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा चालू आहे. केंद्रामध्ये NDAमध्ये नवीन पक्ष जाणार का, शरद पवार त्यांना साथ देणार का, या प्रकारच्या चर्चा चालू आहे. त्यानंतर ते बाहेरनं पाठिंबा देतील किंवा जे केंद्राकडनं जो प्रस्ताव मांडण्यात येतोय की 50% म्हणजे जो मतदारसंघ पुनर्रचनेचा जो हे आहे, त्याच्यामध्ये राज्यांच्या संख्या ही 50% वाढवण्याचा, जो लोकसभा खासदारांची संख्या आहे ती 50% वाढवण्याचा जो प्रस्ताव दिला आहे, त्याच्याबाबत चर्चा चालू आहे. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या चर्चांमुळं जयंत पाटलांची ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते. जयंत पाटलांनी जे आपल्या भेटीबद्दल सांगितलं, आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी क्लिअर केलं की मी जे मुख्यमंत्र्यांना भेटलो, पण अगदी 5 ते 10 मिनिटांची भेट होती. याच्यामध्ये कुठलीही वेगळी राजकीय चर्चा झालेली नाही आहे. की जे ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आहेत त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आणि त्याच्यामुळं मग मी त्यांची ही भेट घेतलेली आहे. मात्र राजकीय वर्तुळामध्ये याच्याकडे वेगळ्या अँगलनी पाहिलं जातं आहे की दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चा थांबलेल्या आहेत. म्हणजे जयंत पाटील स्वतः म्हटले की दादा गेल्यानंतर, अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर ह्या चर्चा परत सुरू झालेल्या नाही आहेत, त्यामुळं ते थांबल्या असं म्हणणं योग्य नाही आहे. त्याच्यामुळे त्या अनुषंगानं काही आहेत का, अर्थमंत्री पदाबद्दल काही चर्चा सुरू आहेत. त्याच्यामुळे जयंत पाटलांचं नाव समोर येत होतं. मात्र जयंत पाटलांनी इथं स्पष्ट केलं की ते शरद पवार साहेबांसोबत आहेत. त्यांच्या पक्षाची अजून तशी कुठली अधिकृत भूमिका नाही आहे. जयंत पाटलांच्या पत्रकार परिषदेनंतर सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि ह्या सगळ्या चुकीच्या बातम्या चालवल्या जात आहेत. आणि हे कसं आम्ही कुठली अधिकृत अशी भूमिका घेतलेली नाही आहे. आणि ईश्वरपूर संदर्भामध्ये जे नगराध्यक्ष अपात्र ठरले त्याच्या संदर्भामध्ये ती भेट होती. आणि याच्यामध्ये दुसरं महत्त्वाचं म्हणजे जयंत पाटलांनी तिथं जे माध्यमांमधनं ज्या बातम्या येत होत्या की वर्षावरती मुख्यमंत्र्यांसोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे उपस्थित होते आणि जयंत पाटील तिथं आले. मात्र जयंत पाटलांनी ह्या सगळ्या चर्चा फेटाळून लावलेल्या आहेत. ते म्हटले की मी गेलो हॉलमध्ये तेव्हा मी एकटाच होतो, मला मुख्यमंत्री येऊन भेटले, त्यांची एक महत्त्वाची बैठक चालू होती. मात्र ती बैठक कोणाची होती हे आपल्याला माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आपल्याला भेटले, आपल्यासोबत तिथं उपस्थित होते, या सगळ्या चर्चा त्यांनी फेटाळलेल्या आहेत. मात्र राजकीय ह्याच्यामध्ये हे वेगवेगळे ह्याच्याविषयी चर्चा आत्ता वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. कारण की सुनील तटकरे यांना सुनीताताई पवारांनी तातडीचा निरोप पाठवून आपल्या देवगिरी बंगल्यावरती बोलवून घेतलं. त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण सांगितलं जातं की मुख्यमंत्र्यांसोबत जी चर्चा झाली त्याची माहिती त्यांच्याकडनं घेणार आहेत. आणि जेव्हा सुनील तटकरे देवगिरी बंगल्यावरती आले होते त्याच्या अगदी थोड्या वेळामध्ये छगन भुजबळ पण तेथे उपस्थित झाले. त्यामुळं हे नेमकं मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चा संदर्भामध्ये ही बैठक होती की मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कुणाला संधी द्यायची किंवा वेगळ्या काही चर्चा सुरू आहेत का,
याच्याबाबत ही बैठक असण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहेत. त्यामुळं आत्ताच कारण की सुनील तटकरे वर्षा बंगल्यावरती उपस्थित होते, याची अधिकृत माहिती त्यांच्या पक्षाकडनं देण्यात आलेली नाही आहे किंवा त्यांनी ती अधिकृत माहिती दिलेली नाही आहे. पत्रकार त्यांच्या सूत्रांनी हे सांगतायत. त्याच्यामुळं आज सुनील तटकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये ते सांगतील की ते वर्षावर गेले होते की नव्हते, सुनीताताई पवारांसोबत त्यांची नेमकी काय चर्चा झाली. मात्र एवढं खरं आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे केंद्रामध्ये गेलेले आहेत. त्यांना एक एक्स्ट्रा कॅबिनेट मंत्रीपद हवं आहे. त्याच्यामुळं राष्ट्रवादीला नेमकं काय मिळणार त्या संदर्भामध्ये ही चर्चा आणि ही बैठक असण्याची शक्यता जास्त आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आपल्याला जगदीश पाटील सांगतील. खरं तर कोणताही आमदार असो त्याला खासदार व्हावं असं वाटतं किंवा मंत्री व्हावं असं वाटतं, हीच त्यांची राजकीय इच्छा असते. तर त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने लॉबिंग करत असतो. आणि आता केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार आहेत. म्हणजे आता लोकांचा ज्या काही नेत्यांवरती गंभीर आरोप आहेत किंवा जे अडचणीचे ठरत आहेत, असे केंद्रातील काही मंत्र्यांची फेरबदल करण्याच्या चर्चा सुरू आहेत. ज्याप्रमाणे केंद्रातला फेरबदल होणार आहे त्याचप्रमाणे राज्यातील फडणवीस सरकारमध्ये देखील मोठी खांदेपालट होणार असल्याच्या बातम्या सूत्रांनी दिल्या आहेत. एकदा केंद्रातला मंत्रिमंडळ विस्तार झाला की त्यानंतर लगेचच आपल्या फडणवीस सरकारमध्ये देखील मोठे फेरबदल होणार आहेत. आणि या सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मागील काही काळापासून महायुती सरकार बहुमतानं जरी सत्तेत असलं तरी त्यांच्याच काही नेत्यांमुळे ते अनेकदा अडचणीत आलेत. ते नेते कोण तर जे वाचाळवीर आहेत. म्हणजे आता वाचाळवीर नेते म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एक प्रतिमा तयार होते, असे काही ठराविक नमुने आहेत. तर त्यांना नारळ देऊन म्हणजे त्यामध्ये असं सरकारच्या सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की जे मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत आणि सरकारला अडचणीत आणत आहेत त्यांना नारळ दिला जाणार आहे. यामध्ये भाजपचे 2, अजितदादांच्या चंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 आणि 1 आणि शिवसेनेचे 2 असा 5 जणांचा समावेश आहे की ज्यांची हकालपट्टी किंवा ज्यांची गच्चिंती केली जाऊ शकते आणि त्याच्या बदल्यात 6 जणांची एंट्री ह्या मंत्रिमंडळात होणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे. परंतु आता फडणवीस कोणावरती मर्जी दाखवत आहेत. शेवटी प्रत्येक पक्षाने कोणाला मंत्रिपद द्यायचं हे त्या पक्षाच्या कोट्यातील आणि त्या पक्षाच्या वरिष्ठांवर अवलंबून आहे. पण संपूर्ण मंत्रिमंडळाच्या किंवा आमदारांनी त्यासाठी नक्कीच लॉबिंग केलं असेल. पण कोणाची वर्णी लागेल हे आता आपणाला येत्या काळात कळेल. खरं तर कोणाची आत्ता आपण नावं घेऊ शकत नाही, पण तरी पण कार्यकर्ते अशी मागणी आहे. धनंजय मुंडेचे कार्यकर्ते खूपच आक्रमक आहेत की मुंडे भावना मंत्रिमंडळात घ्या म्हणून. असे प्रत्येक नेत्यांचे कार्यकर्त्यांची इच्छा असते. आता त्यांच्या इच्छेला किती न्याय त्यांचे वरिष्ठ देत आहेत हे आपल्याला येत्या काळात कळेल. रोशन सरांनी आता जगदीश बोलत असताना हळूच एक प्रश्न विचारला की धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात एंट्री होऊ शकते का. तर माझं पर्सनल मत विचाराल तर सध्या तरी ती एंट्री अवघड दिसत आहे. कारण एक 2-3 गोष्टी आहेत. पहिला तर म्हणजे जो संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निकाल आहे तो अजून निकाल लागलेला नाही आहे. जोपर्यंत तो निकाल लागत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातील एंट्री होईल असं सध्या तर वाटत नाही. दुसरी गोष्ट, ओबीसी जर चेहरे बघितले आपण मंत्रिमंडळातले तर ते 4 ओबीसी चेहरे सध्या दिसत आहेत. पहिले तर पंकजा मुंडे आहेत, दुसरे छगन भुजबळ आहेत, तिसरे जयकुमार गोरे आहेत, चौथे अतुल सावे आहेत. त्यामुळे हे 4 चेहरे, आणखी एक त्यात 5वा ओबीसी चेहरा मुंडेंच्या ऐवजी भुजबळ आलेले आहेत. त्यामुळं किती ओबीसी चेहरे मंत्रिमंडळात असावेत ह्याला पण एक रेशो, तो अलिखित रेशो आहे. आता तो रेशो मेंटेन ठेवायचा की तो ओलांडून धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात एंट्री द्यायची हे अजून तेवढं फडणवीसांवरती अवलंबून आहे. बावनकुळे एक ओबीसी आहे. मला ह्याच्यामध्ये ना की ओबीसी चेहऱ्यापेक्षा मला ना मनोज जरांगे फॅक्टर याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा वाटतो. मनोज जरांगेंचं आता कुठं आंदोलन चालू नाही आहे, मात्र मराठा समाजामध्ये एक मतदार घडवण्याची जी प्रक्रिया आहे ना ती जरांगेंच्या माध्यमातून खूप वेगानं झालेली आहे. आता त्यांचा मुलगा ॲडमिट होता तेव्हा तिथं कोण कोण मंत्री आणि आमदार येऊन गेले याच्यावरनं तुम्ही त्यांचं जे आत्ता जे वजन आहे, म्हणजे समाजामध्ये मराठा कार्यकर्ते जे स्वतःला म्हणून घेतात पण त्यांचं ते वाढलेलं वजन आणि एकंदरीत त्यांची जी आंदोलनाची प्रक्रिया आहे ती धनंजय मुंडे किंवा कराड आणि त्या ह्याच्यावरती उभी राहिलेली आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त आक्रमक विरोध जो होईल तो तिथनं होईल. आणि मला वाटतं जरांगेंचा विरोध हा आत्ता सरकारला परवडण्यासारखा नाही आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या फॅक्टरमध्ये धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळाच्या
एंट्रीमध्ये सगळ्यात मोठा अडथळा जो असेल ना तो मनोज जरांगे पाटील असतील असं आत्ता तरी वाटतंय. त्या साईडनं बोलणारे सुरेश दसांचा काही नंबर लागू शकतो का? धसांना घ्यायचं की नाही हे भाजपच्या कोट्यावरती अवलंबून आहे, राष्ट्रवादीच्या ह्याच्यावरती नाही. त्यामुळे धस यांना घ्यायचं का नाही पूर्ण राष्ट्रवादी ठरवेल. आणि आत्ताच नुकतीच त्यांनी जयंत पाटलांविरुद्ध येऊन जे स्टेटमेंट केलेले आत्ता, तर त्याच्यामागची तुम्हाला पार्श्वभूमी माहिती असेल. FDAची दुधाची एका आमदाराचं नाव न घेता त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला होता, त्यानंतर धस आक्रमक झाले आणि जयंत पाटलांनी माझ्या नादी लागू नये हे नाही, म्हणजे त्यांनी नाव न घेता सांगितलं होतं, पण ते यांनी स्पष्ट बोलून ते अख्ख्या राज्याला सांगितलं, अंगावरती ओढून घेतलं. त्यामुळं अशा वादग्रस्त ह्याच्यामध्ये लगेच त्यांची एंट्री होणार नाही असं तरी मला तरी आत्ता वैयक्तिक ह्याच्यावरती वाटतं की धस यांना आत्ता घेणं सोयीचं ठरणार नाही भाजपच्या एकंदरीत राजकारणाच्या दृष्टीनं. जसा राज्यातला मंत्रिमंडळाचा विस्तार आहे तसेच केंद्रातल्या मंत्रिमंडळाची सुद्धा चर्चा सुरू आहे. पंतप्रधान मोदी जे परदेश दौऱ्यावरती होते ते पुन्हा भारतात आलेले आहेत. 20 तारखेपासून संसदेचं अधिवेशन सुरू होते. त्या अधिवेशनापूर्वी हा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. नेमके काय अपडेट आहेत ते सचिन सर सांगतील. बरोबर आहे. 20 तारखेपासून संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि या संसदेच्या अधिवेशनापूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्या दृष्टीने वेगवान हालचालीही दिल्लीत घडत आहेत. कालच राज्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केला आणि या दिल्ली दौऱ्यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी गुप्त भेटीदरम्यान जवळपास 45 मिनटं त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी नुकतेच उद्धव ठाकरेची शिवसेना सोडून शिंदे सेनेत प्रवेश केलेले 6 खासदार देखील त्यांच्यासोबत होते. या सर्वांनी मिळूनच अमित शहा यांची भेट घेतली. त्याचवेळी त्या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनसुद्धा त्या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे जवळपास या बैठकीत एकनाथ शिंदेकडून दोन मंत्रिपद दिले जाणार हे जवळपास निश्चित आहे. फक्त एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद त्यांच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. आणि जर आपण या कॅबिनेट मंत्रिपदासाठी विचार केला तर 2 नावं चर्चेत आहेत. एक तर खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव जोरात आहे. त्यानंतर श्रीरंग बारणे यांनाही संधी मिळू शकते या पदासाठी. ही 2 नावं कॅबिनेट मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. तर दुसरीकडं मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून गेलेल्या 6 खासदारापैकी 2 खासदार आहेत. 2 खासदारची नावं चर्चेत आहेत. एक संजय जाधव आणि दुसरे ओमराजे निंबाळकर. या दोघांपैकी एकाची सुरुवातीच्या 1.5 वर्षासाठी राज्यमंत्रीपदी वर्णी लागू शकेल आणि त्यानंतरच्या 1.5 वर्षासाठी दुसऱ्याची असं शक्यता गृहीत धरली जाते. त्यामुळे ही 4 नावं सध्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंत्रिपदाच्या चर्चेत आहेत. ओमराजेंना संधी द्यावी असं मला वाटतंय. अगदी बरोबर आहे. ओमराजेंना संधी द्यावी अशी सर्वांचीच इच्छा आहे. पण खातं कुठलं मिळणार ह्यावर बरंचसं काही रोशन डिपेंड करतं असं मला वाटतं. जर चांगलं खातं मिळालं तर निश्चितच ओमराजे हे त्यांचं मंत्रिपद नाही मिळालं तर मग ते खूपच अडचणीत येतील. एकंदरीत हे सगळं आत्ताचं जे ज्या प्रकारे ते पक्षामध्ये गेले, मला नाही वाटत आता सध्या जे उद्धव ठाकरेंकडून जे 6 खासदार गेलेले आहेत त्यापैकी एखाद्याला मंत्रिपद आत्ता दिलं जाईल. कारण अजूनही कायदेशीर ज्या दृष्टिकोनातून होणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे अजून लोकसभा अध्यक्षांचं पत्र अजून विलिनीकरणाला कन्फर्मेशन मिळालेलं नाही आहे किंवा या पुढच्या ज्या न्यायालयीन प्रक्रिया आहेत त्यात अडकण्यासाठी मंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत त्या पूर्ण होतील असं तुला वाटतंय का खरंच? म्हणजे आपण एकंदरीत राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेच्या फुटीनंतरचा निकाल जर पाहिला आणि तो अजूनही लागलेला नाही, त्यामुळं जरी मंत्री यांना केलं तरी त्यांचा निकाल लागेपर्यंत आणि निर्णय होईपर्यंत ते पार झालेलं असेल. त्यामुळं मला वाटत नाही की हां, पण एका गोष्टीला आहे की त्या 6 जणांना संधी देण्यापेक्षा बारणे हे खूप जुने आहेत. मावळचा गड त्यांनी गड त्यांनी राखून ठेवला मागच्या निवडणुकीमध्ये. वाघेरेंचं मोठं आव्हान त्यांच्या समोर होतं. एकंदरीत वातावरण ह्याच्यामध्ये होतं आणि मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांचं नाव आघाडीवरती होते पहिल्यांदा जेव्हा हे झालं तेव्हा. पण ते सिनियर म्हणून जाधवांना संधी दिली. त्याच्यामुळं आत्ता बारणेंना सूत्रांची अशी माहिती आहे की बारणेंचं मंत्रिपद फिक्स आहे. पण आत्ता त्यांच्यामध्ये हे चालू आहे की आम्ही आमची राजकीय कारकीर्द धोक्यात घालून इकडं आलेलो आहे. त्यामुळे संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये ती रस्सीखेच आहे. एक कॅबिनेट मंत्रिपद मला वाटतं की श्रीकांत शिंदेंना मिळेल आणि श्रीरंग बारणेंना कदाचित जर ठरलंच की यांना संधी द्यायची ह्या बाहेरनं आले त्यांना द्यायची ठरलं तर मग संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर या दोघांमध्ये एक नाव फायनल होण्याची शक्यता जास्त आहे.
श्रीकांत शिंदेचं नाव तुम्ही घेताय. श्रीकांत शिंदेंना जर दिलं मंत्रिपद तर पुन्हा ज्या मुद्द्यावरती एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंवरती टीका केली होती तोच मुद्दा ते पुढं त्यांच्या घरात आणतायत, त्यांच्यावरच त्या मुद्द्यावरती पुन्हा टीका होईल असं वाटत नाही का? शिवसेनेचा तू मेळावा जर बारकाईने बघितला असशील, ऐकला असशील, तर तुमची गोष्ट लक्षात येईल की ना त्या मेळाव्यामध्ये ना एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं, ह्याच्यामध्ये आपल्याकडे काही घराणेशाही नाही आहे, काही नाही आहे. आणि त्याच्या आधी रामदास कदमांनी आपल्या भाषणामध्ये की श्रीकांत शिंदेंना मोठी जबाबदारी द्या, केंद्रामध्ये जबाबदारी द्या, आम्ही सगळे त्याचं समर्थन करू, आमच्या सगळ्यांची आग्रहाची मागणी, अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. आणि त्यानंतर एकनाथ शिंदेनी त्याच्यावरती भाष्य केलं होतं की तुम्ही ठरवायचं आहे आणि मला सांगायचं आहे. मग ती एक प्रकारची पेरणी होती की त्या पेरणीमध्ये ठरलं होतं की श्रीकांत शिंदेंना आत्ता त्यांची एंट्री आत्ता व्हायला हवी. आणि माझ्या मते राजकीय परिपक्वता एकनाथ शिंदे दाखवतील आणि त्यांना संधी देतील, कारण की पुढे जाऊन श्रीकांत शिंदेंना नेतृत्व करायचं आहे. आणि जेव्हा नेता घडवायचा असतो तेव्हा त्यांना जितक्या लवकर आपण संधी देऊ तितकं बरं असतं. पण आता तेच आहे की जर मग श्रीकांत शिंदेंना आत्ता जर मागं ठेवलं तर 2029च्या नंतर नेमकं निवडणुकामध्ये काहीही घडू शकतं. म्हणजे आता नाही तर कधी नाही. समजा पुनर्रचना मतदारसंघाची झाली आणि त्याचा भाजपला जसा फायदा आत्ता त्यांना वाटतो तसा नाही झाला, किंवा सरकार थोडं इकडं तिकडं झालं, किंवा आत्ता शरद पवारांची जरी आपण असं गृहीत धरू की आत्ता ते नाही म्हणतात, पण जर NDAमध्ये एंट्री 2029 नंतर झाली असं आपण गृहीत धरलं तरी मग त्या मंत्रिपदाची सगळी गणितं बदलतात. त्याच्यामुळं राजकीय सोयीने आत्ताच देणं त्यांना फायद्याचं ठरेल. परंतु यामध्ये एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की 5-6 खासदार जे होते ठाकरेंचे ते शिवसेने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये 5 खासदार जे होते ते सुरुवातीला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत यायला तयार होते, परंतु 6व्या खासदारासाठी त्यांना खूप म्हणजे मेहनत घ्यावी लागली, प्रयत्न करावे लागले. त्यासाठी खुद्द म्हणजे 6वा खासदार आपण कोणत्याबद्दल नंतर बोलू, परंतु त्यामध्ये 6व्या खासदाराला आणण्यासाठी शिंदेचे प्रयत्न कमी पडतात हे पाहून स्वतः केंद्रीय नेतृत्व आणि भाजपच्या फडणवीसांना मध्यस्थी करायला लावली. आणि मध्यस्थी करताना नाही आपण हे असं म्हणू शकत नाही, चर्चा होती त्या गोष्टीची. म्हणजे कसं आहे, ओमराजेंचं सगळं फिक्स ठरलं होतं, ते फक्त परंतु 6 महिने लागले. जानेवारी महिन्यामध्ये आपण विचार केला ना, जानेवारी महिन्यामध्ये 5 खासदार तयार होते, परंतु 6वा खासदार यायला किती दिवस लागले? नाशिकचे खासदार तयार होते, फक्त त्यांच्या मागण्या अवेढव्य होत्या आणि त्या पूर्ण करणं शक्य नव्हतं. परंतु होतं कारण की केंद्रीय ह्याचं जे सांगितलं जातं ना, तर प्रत्येक जे फडणवीसांचं वक्तव्य की 3 जणांना आमच्याकडे यायचं होतं, 2 ते 3 जणांना आमच्याकडे यायचं होतं, परंतु आम्ही त्यांना घेतलं नाही. रोशनचा मुद्दा आपण ग्राह्य धरू असं समजू. परंतु एक शक्यता अशी वर्तवण्यात आली होती त्यावेळेस की बाबा 6वा खासदार जो होता त्याला आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले शिंदेंना आणि फडणवीसांना सुद्धा. तर त्यावेळेस 6व्या खासदाराला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात एक संधी देण्यात येईल अशी त्यावेळेस चर्चा होती. त्यामुळं मला असं वाटतं की ऋषीने सांगितलं की बाबा आत्ता सध्या तरी जे 6 खासदार ठाकरेंचे एकनाथ शिंदेकडे आलेले आहेत त्यांना मंत्रिपद देणं शक्य नसलं तरी कुठेतरी एक अशा म्हणजे एक मुद्दा असा येऊ शकतो की बाबा 5 खासदार तयार होते, आम्ही 6 जण म्हणजे 6 खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आलेलो आहोत, तर कुठेतरी त्यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. कुठेतरी एक 6वा खासदार असेल किंवा त्याच्यापैकी 6 पैकी एक असेल, त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळू शकते. दुसरा एक अँगल असा असू शकतो की ओमराजेंना मंत्रिपद देण्यामागे त्यांचा फायदा असा असू शकतो की ते एक मराठा चेहरा आहेत. जसं आपण मगाशी उल्लेख केला जरांगे फॅक्टर, त्यांच्या माध्यमातून मतदार पेरणीचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालं. ज्यावेळेस जरांगे यांचं आंदोलन सुरू होतं त्यावेळेस ओमराजे यांच्या साईडनं मराठा समाजाचं जे वातावरण होतं ते पोषक वातावरण होतं आणि हे सगळं वातावरण लोकसभेला भाजपच्या विरोधात गेलेलं असताना ओमराजे त्यावेळेस निवडून आले. हालाकी त्या वेळेस ठाकरेंच्या साईडनं काही सहानुभूती होती किंवा काँग्रेसचे मतं असे म्हणता येतील, पण त्याच्यामध्ये हा एक फॅक्टर मोठा होता. दुसरी गोष्ट, ओमराजे हे चांगले वक्ते आहेत, त्यांना जर कॅबिनेट मध्ये घेतलं, पद दिलं तर त्याचा फायदा राज्यभरात एकनाथ शिंदे यांना होऊ शकतो. खास करून प्रचारामध्ये असेल, एक स्टार प्रचारक म्हणून त्यांचा वापर राज्यभरासाठी केला जाऊ शकतो. हा एक त्याच्यामधला मोठा एक मुद्दा असू शकतो मंत्रिपद देण्यामागचा.
माझ्या मते त्यांच्यावरती जो गद्दारीचा शिक्का लागलाय त्याच्यामुळे ते लगेच त्यांना पूर्ण महाराष्ट्रभर फिरवतील याच्याविषयी माझ्या मनात शंका आहे. पण जर तुम्ही एकनाथ शिंदेचं राजकारण ट्रॅक केलं ना मागचं, तर तुमच्या लक्षात येईल की ते आत्ता ना धक्कातंत्र वापरतायत. म्हणजे आत्ता जर श्रीकांत शिंदेंना मिळालं तर मराठा चेहरा, आणि बारणेंना किंवा ह्यांना मिळालं तरी मराठा चेहरा. मग कदाचित ज्योती वाघमारे ह्या दलित चेहरा आहेत आणि त्यांचं म्हणजे कुठली पार्श्वभूमी नसताना त्यांना दिलं. अचानक बच्चू कडूंना त्यांनी तिकीट दिलं. तर हे काय करतायत, एकनाथ शिंदे प्रस्थापित राजकारण्यांपेक्षा आपला एक वेगळं आपली विश्वासू लोक तयार करतायत हळूहळू. म्हणजे मोठं राजकारण करण्यासाठी खूप गरजेचं आहे आणि ते ओळखून त्यांनी त्याची सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळं कदाचित मराठा, कारण की उपमुख्यमंत्रीपद मराठा चेहरा, त्यांचा मुलगा मराठा चेहरा, त्यानंतर घेणारा मंत्री पण मराठा चेहरा. मग कदाचित जो शिवसेनेकडे जो मायनर ओबीसी वर्ग आहे, जो शिवसेनेची ताकद राहिलेला आहे ॲक्च्युली पहिल्यापासनं, तर तो कुठंतरी तिथनं त्यांना तुटायची भीती निर्माण होऊ शकते. किंवा जो दलित जो कधी काँग्रेसकडे राहिला आहे आत्ता भाजपकडं झुकलेला दिसतो आपल्याला, ह्याच्यामध्ये जर वाघमारेंना संधी दिली तर एक दलित समाजामध्ये पण एक मेसेज जाईल की समाजाला आणि यांनी कुठली पार्श्वभूमी नसलेला संधी दिलेली आहे. तर त्याच्यामुळं मला असं वाटतंय की एकनाथ शिंदे कदाचित इथं धक्कातंत्र वापरू शकतात आणि मागचं तुमचं ते तुम्ही जर सगळं ट्रॅक केलं तर त्याच्यावरून असं वाटतं की ते घेतील एखादा मोठा निर्णय. मला वाटतं एवढं धक्कातंत्र तर शिंदे कदापिही करणार नाहीत, कारण ज्योती वाघमारे यांना राज्यसभा खासदारकी मिळाली हे अजून ज्योती वाघमारे यांनाच कदाचित पटलेलं नसावं स्वतःला. अजून त्यांचा स्वतःचा त्यावर विश्वास बसलाय की नाही याबाबत साशंकता आहे. आणि लगेच रोशन सर त्यांना केंद्रीय मंत्रिपदावरती पण त्यांना स्वप्न दाखवत आहेत. कदाचित मराठवाड्यातले जे 3 खासदार आहेत त्यापैकी एकाला हे मंत्रिपद मिळणार हे तर निश्चित आहे. राहिला प्रश्न जो हार्डकोर जे 6 एकनाथ शिंदेचे जे 7 खासदार ऑलरेडी होते त्या 7 खासदारांपैकी ते कोणाला देत आहेत हा प्रश्न आहे. आपल्याकडे इतरही काही मुद्दे आहेत. देवगिरीवरती आज सुनेत्रा पवारांनी एक बैठक घेतलेली होती. सुनेत्रा पवारांना जे 2 दिवसापूर्वी एक नोटीस आलेली आहे त्यांच्या अध्यक्षपदाला आव्हान देण्याची, तर त्या नोटिसी संदर्भात ही बैठक होती असं म्हटलं जातं. सुनील तटकरे यांना या बैठकीला बोलवलं होतं. नेमकं या बैठकीत काय झालं ते रोशन सरांकडे अपडेट आहे त्याची. दिल्लीमधल्या नेत्यांनी सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपद निवडीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्याचं म्हणणं होतं की प्रफुल्ल पटेल यांच्याकडे ते सगळे अधिकार होते आणि त्यांना डावलून, सरचिटणीसांना डावलून ही निवड झालेली आहे. त्याच्यामुळं हे काही योग्य नाही आहे. जर याच्यावरती पक्षाने योग्य निर्णय नाही घेतला तर आम्ही याच्यामध्ये जाऊ, आम्ही निवडणूक आयोगाकडे आणि कोर्टामध्ये जाऊ. त्याच्यामुळं सुनेत्रा पवारांचं अध्यक्षपद धोक्यामध्ये आहे हे आहे अशा चर्चा चालू झाल्यात. मात्र त्याच्यामध्ये फारसं तथ्य दिसून येत नाही आहे. पक्षाने त्या प्रक्रिया करताना पूर्ण सगळ्या प्रक्रिया पूर्ण व्यवस्थित केलेल्या आहेत. याच्याविषयी सुनील तटकरे यांनी ऑफिशियली बाईट आणि त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. त्याच्यामुळं याच्याविषयी अजून सविस्तर काही जर हा विषय खूप मोठा ताणला गेला तर त्याच्यावरती नेमका काय आपल्याला भूमिका मांडता येऊ शकते आणि आपण कागदपत्री कसं स्ट्रॉंग आहोत हे दाखवणं, याच्याविषयीचा आढावा सुनेत्रा पवारांनी या बैठकीमध्ये घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. याच्यासोबत मंत्रिमंडळाची जी आता विस्ताराच्या चर्चा सुरू आहे, तर त्याच्यामध्ये केंद्रामध्ये सगळ्यात मोठा पेच आहे की केंद्रामध्ये प्रफुल्ल पटेल हे कॅबिनेट मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. कारण त्याच्यासाठी त्यांनी पहिल्या विस्तारामध्ये राज्यमंत्रीपद किंवा स्वतंत्र कार्यभाराचं मंत्रिपद देऊ केलं होतं, ते घेतलं नाही. त्याच्यामुळं आत्ताच्या विस्तारामध्ये पण राष्ट्रवादी कॅबिनेट मंत्रिपदासाठी आग्रही आहे. कारण की न मंत्रिपद घेता ते महायुतीमध्ये, म्हणजे लोकसभा 2024ची, त्यानंतर ते महायुतीमध्ये लढले, महायुतीसोबत राहिले. आता महापालिकांमध्ये ते म्हणजे स्वतंत्र लढले असले तरी ते अजून महायुतीचा विश्वासू घटक बनत आहेत. अशा याच्यामध्ये आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं आणि ते कॅबिनेट मंत्रिपद मिळावं आणि त्याच्यावरती आपला दावा मजबूत व्हावा, याच्यासाठीही या बैठकीमध्ये हे केलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की प्रफुल्ल पटेलांविषयी एक संशयाचं जाळं सतत निर्माण केलं जातं आहे. त्यामुळं कॅबिनेट मंत्रिपदासाठी त्यांचं नाव असणार की राज्यसभेवर गेलेले पार्थ पवार, म्हणजे हे यांचं नाव पुढं केलं जाणार, याबद्दल माझ्या मनामध्ये जरा साशंकता आहे. तुम्ही एक ऑब्झर्व केलं का, आपला फिरून फिरून विषय पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार याच्यावरच येतो, भले तो राज्यातला असू दे किंवा केंद्रातला असू दे. विलासराव देशमुख यांच्या काळात ना
आमदारांची संख्या जास्त होती, म्हणजे मंत्री होण्यासाठी खूप जण इच्छुक होते. सेम सिच्युएशन आत्ता झालेली आहे. सत्ताधारी पक्षाकडे आमदारांची संख्या जास्त आहे. तर विलासराव देशमुख एक स्ट्रॅटेजी वापरायचे. प्रत्येक अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होणार आणि अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार, असं ते प्रत्येक वेळी पुढ्या सोडायचे. म्हणजे अधिवेशनाआधी आश्वासन द्यायचे की हां, अधिवेशनाआधी नक्की मंत्रिमंडळ विस्तार होणार, अधिवेशनानंतर नक्की मंत्रिमंडळाचा विस्तार होणार. तर कदाचित ह्या अशा गोष्टी पण असू शकतात. म्हणजे जे नाराज आहेत किंवा जे इच्छुक, जे इतर ठिकाणी हालचाल करू शकतात, या सगळ्या इच्छुकांना शांत ठेवण्याचं हे एक ब्रह्मास्त्र आहे असं मला वाटतं, मंत्रिमंडळ विस्ताराचं आश्वासन म्हणजे. तर त्या ब्रह्मास्त्रावरती सध्या केंद्रात आणि राज्यात या दोन्ही ठिकाणी काम सुरू आहे. आपलं पुढची एक अपडेट आहे डिलिमिटेशनबाबत. सुप्रिया सुळे यांनी सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली. तर त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी त्यांची भूमिका, म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका नाही, पण सुप्रिया सुळेंनी त्यांची वैयक्तिक भूमिका मांडलेली आहे. ती नेमकी काय आहे ते मोरे सरांकडे अपडेट आहे. चहा पित असतानाच माझ्याकडे कॅमेरा वळला. तर आत्ता ऋषिकेशने सांगितलं की सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेतही सुप्रिया सुळेंनी ज्या काही सध्या चर्चा सुरू आहेत, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र किंवा डिलिमिटेशनची चर्चा, त्यावर त्यांनी हे सगळे चहातल्या कपातलं वादळ असं म्हटलं त्यांनी. तो एक संदर्भ म्हणून सांगतो मी. दिल्लीमध्ये सध्या महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत की 20 तारखेपासून संसदेचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये सरकारकडून प्रामुख्याने डिलिमिटेशन आणि वन नेशन वन इलेक्शन ही 2 बिलं महत्त्वाची आणली जाणार आहेत अशी चर्चा आहे. या 2 बिलांना पास होण्यासाठी 2/3 बहुमत म्हणजे जवळपास 352 खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. तुम्ही जर मागचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पाहिलं तर त्या अधिवेशनामध्ये डिलिमिटेशन बिल हे मंजूर झालेलं नाही. सरकारच्या बाजूने केवळ 298 खासदारांनी मतदान केलं, विरोधात 230 खासदार होते. म्हणजे याचाच अर्थ की सरकारकडे अजूनही 2/3 बहुमत नाही आहे. जर सरकारला डिलिमिटेशन किंवा वन नेशन वन इलेक्शन हे बिल पारित करायचं असेल तर त्यांना आणखी बऱ्याच खासदारांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. मागच्या काही दिवसांमध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. त्यामध्ये तृणमूल काँग्रेसचे जवळपास 20 खासदार एनडीएकडे आलेले आहेत. त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. म्हणजे 26 खासदार जास्त कष्ट न घेता भाजपला मिळालेले आहेत. पण तरीही डिलिमिटेशनचं बिल पारित करण्यासाठी सरकारला 352चा आकडा गाठावा लागणार आहे. आणि तो गाठण्यासाठी भाजपला पुन्हा एकदा विरोधी पक्षांमध्येच फूट पाडावी लागणार आहे. सध्या चर्चा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष NDAमध्ये जाणार का या संदर्भात. तर आता सुप्रिया सुळेंनी सध्या तरी त्या चर्चा सर्व फेटाळून लावल्यात आणि डिलिमिटेशन बिल अजून नव्या स्वरूपात जे येणार आहे, संसदेत सादर होणार आहे, ते बिल अजून विरोधकांपर्यंत पोहोचलेलं नाही किंवा सरकारने त्याच्या अद्याप ते बिलाचा प्रस्ताव विरोधी पक्षांना दिलेला नाही. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी आपली भूमिका स्पष्ट करताना असं सांगितलं की डिलिमिटेशन बिलचा प्रस्ताव आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करू. आणि त्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की यापूर्वी जी चर्चा झाली होती त्यानुसार अमित शहांनी विरोधकांना आश्वासन दिलं होतं की सुप्रिया सुळेंनी सांगितलं की अरविंद सावंत, सुप्रिया सुळे, ओवेसी त्या बैठकीला होते. त्यामध्ये अमित शहांनी सांगितलं होतं की सरसकट 50% जागा वाढवण्याचा, म्हणजे जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व राज्यांमध्ये सरसकट 50% जागा वाढवून डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात लोकसभेमध्ये जे बिल आलं त्यामध्ये 50%चा कुठेही उल्लेख नव्हता. त्यामुळे विरोधकांनी त्या डिलिमिटेशन बिलला प्रचंड विरोध केला आणि शेवटी जे व्हायचं ते झालं. डिलिमिटेशन बिल पारित झालं नाही आणि आता पुन्हा एकदा सरकार नव्याने ते बिल आणून विरोधकांमध्ये फूट पडते का, म्हणजे जसं तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार आले तसं आता DMKवर भाजपचा डोळा आहे. DMKचे काही खासदार, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आणि आणखी काही समाजवादी पक्ष, उत्तर प्रदेशातही समाजवादी पक्षाचे खासदार भाजपमध्ये येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. असे विरोधकांमधले फोडून किंवा मग त्यांच्याशी चर्चा करून आणि आधीच्या प्रस्तावामध्ये बदल करून, म्हणजे 50% सरसकट जागा वाढवण्याचा प्रस्ताव विरोधकांसमोर ठेवून केंद्र सरकार कदाचित विरोधकांमध्ये एकमत घडवून आणत या बिलाला पाठिंबा मिळवू शकतं.
जे आता तुम्ही सांगितलं की 50%चा जो प्रस्ताव आहे तो पुन्हा एकदा विरोधी पक्षांच्या साठी चर्चेला आणला जातोय सत्ताधाऱ्यांकडून, कदाचित मोदी सरकारला यामुळे कुठंतरी एक पाऊल मागे यायला लागलंय का, किंवा त्यांना जे बहुमताचा अंदाज आहे तो बहुमत आपल्याला मिळू शकत नाही याचा अंदाज आलाय का एवढ्या फोडाफोडी केल्यानंतर पण? ॲक्च्युली ह्याचं मूळ जे आहे ते मूळ नारी शक्तिवंदन अधिनियम म्हणजे महिला आरक्षण बिल जे आहे जे 2023 पारित झालेलं आहे. ॲक्च्युली ते बिला 33% आरक्षण म्हणजे राज्याच्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये 33% आरक्षणाचं बिल ऑलरेडी पारित आहे आणि ते लागू आहे. म्हणजे त्याची अंमलबजावणीसाठी त्यावेळी जे विधेयक आलं होतं त्यामध्ये लोकसंख्येच्या आधारावर म्हणजे आत्ता जी आपली जनगणना होणार आहे त्यानंतरच्या लोकसंख्येच्या आधारावरती हे करायचं, महिलांना आरक्षण द्यायचं. पण विरोधकांनी नेमका त्याच्यावरच आक्षेप घेतला होता. मागच्या ते तसं झालं असतं, त्याच्या लोकसंख्येच्या आधारावर जर पुनर्रचना झाली असती आणि केंद्र सरकारने नवीन लोकसंख्या जनगणनेच्या ऐवजी 2011ची जनगणना गृहीत धरली होती. त्यामुळे दक्षिणेकडील राज्य आणि उत्तरेकडील राज्य याच्यामध्ये मोठी तफावत निर्माण होती. म्हणजे उत्तर प्रदेशामधला वाढीव खासदारांचा आकडा आणि दक्षिण भारतातल्या राज्यांमधील खासदारांचा आकडा हा मोठी तफावत असल्यामुळे प्रामुख्याने दक्षिण भारतातील राज्यांनी याला विरोध केला नवीन डिलिमिटेशन बिलला. त्या बिलामुळं एकदम मोठा गॅप झाला असता आणि दक्षिणेकडील राज्यांवर मोठा अन्याय झाला असता असा इंडिया आघाडीचा रोख होता आणि ते तसं चित्र दिसतंही. म्हणजे उत्तर प्रदेशच्या जागा प्रचंड वाढल्या असत्या, त्याचा फायदा साहजिक भाजपला झाला असता. पुढच्या इलेक्शनमध्ये उत्तर भारतामध्ये भाजपला मोठ्या संख्येने 2029च्या निवडणुकीमध्ये जागा मिळतील असं सांगितलं जात होतं. त्यालाच विरोधकांनी विरोध केला की फक्त उत्तर प्रदेश आणि अन्य काही राज्यांमध्ये जरी भाजपला जास्त जागा मिळाल्या तरी देशात पुन्हा भाजपची सत्ता येऊ शकते. दक्षिण भारतातून काही सपोर्ट न मिळता आत्ताही तसा मिळत नाही, पण फक्त उत्तर भारतावर भाजप देशात सत्ता आणू शकते असं त्या डिलिमिटेशनला, म्हणून विरोधकांनी त्या डिलिमिटेशन बिलाला विरोध केला. 50% जर जागा आणल्या तर उदाहरणार्थ समजा सरसकट 50% जागा आणल्या तर उत्तर प्रदेशमध्ये आता 80 जागा आहेत, त्याच्या 50% म्हणजे 120 जागा एकूण होतात. समजा महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत तर महाराष्ट्रातल्या 24 आणि त्या असं जवळपास 72 जागांपर्यंतचा तो आकडा जातो. म्हणजे सरसकट 50% प्रत्येक राज्यामध्ये, मी मगाशी सांगितलं तसं जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी अशा सर्व राज्यांमध्ये तो आकडा समांतर पातळीवर वाढेल. त्यामध्ये लोकसंख्येचा कुठंही समावेश नसेल. असं झालं तर विरोधक कदाचित चर्चा करून या विधेयकाला नव्याने जर 50%चा विधेयक आलं तर त्याला संमती देऊ शकतात. तर अशा पद्धतीने देशातल्या आणि राज्यातल्या सगळ्या घडामोडी आपण अनुभवी पत्रकारांकडून जाणून घेतलेल्या आहेत. अशाच घडामोडी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी या चर्चा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच. जर तुम्हाला ही चर्चा पाहायला आवडत असेल तर सरकारनामाला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका.